नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अंकगणित आणि बुद्धिमापन हा जो काही स्पर्धा परीक्षेला असणारा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तर तो विषय आपला सुरू आहे। त्याच्यामध्ये बुद्धिमापन या विषयातील कालमापन हा जो घटक आहे की ज्याला आपण दिनदर्शिका म्हणतो, तर त्याचं एक स्ट्रॅटेजी लेक्चर भाग 1 आपण पाठीमागच्या जो काही आपलं सेशन झालं, पाठीमागं जो व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये ते आपण पाहिलं होतं। तर आजच्या सेशनमध्ये आज आपण एक वेगळा कन्सेप्ट पाहणार आहोत की ज्याचा प्रश्न आपल्याला 100% विचारला जातो। परंतु आजच्या लेक्चरची सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं तुमच्याशी हितगुज करणार आहे बाळांनो। आणि हे जे आयुष्य आहे हे एक रणांगण आहे, ही रणभूमी आहे, युद्धभूमी आहे आणि इथं सगळं युद्ध पेटलं आहे। तर या रणांगणामध्ये जर का आपल्याला जिंकायचं असेल बाळांनो, तर इथं आपल्याला ह्या रणांगणावर शेवटपर्यंत धीर धरावा लागतो। म्हणजे जे रणांगणातून पळ काढतात, जे योद्धे रणांगण सोडून पळून जातात ते कधीच जिंकत नाहीत बाळांनो। आणि जे जिंकलेले असतात त्यांनी कधीच पळून गेलेले नसतात। तर आपल्याला जी काही आता पुढे येणारी परीक्षा आहे किंवा जे आपलं ध्येय आहे की जे आपल्याला जिंकायचं आहे ते मिळेपर्यंत आपण ही रणभूमी सोडायची नाही आहे। आणि म्हणून दिवसातील जो जितका वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेत आपण अभ्यासासाठीच खर्च करायचा आहे। तर ठीक आहे, आज जे काय आपण घेणार आहोत जो भाग तुम्हाला मी समजावून देणार आहे त्याची सुरुवात करूया। तर आपण पाठीमागच्या सेशनमध्ये कालमापन याची काही स्ट्रॅटेजी पाहिली होती। मी तुम्हाला लीप वर्ष म्हणजे काय असतं, साधारण वर्ष किंवा सामान्य वर्ष म्हणजे काय असतं, त्याच्यातला फरक काय आहे, वर्षाचे असे कोणते दिवस आहेत की कुठल्याही वर्षी त्या ठराविक दिवशी तोच वार येतो, हे सगळं बेसिक, वार कसे पुढे जातात, आठवड्याचे वार किती वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी याच्या पाठीमागचा जो भाग 1 आहे तो पाहिला नसेल त्यांनी तो पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा भाग कळेल। तर आज जे आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा। तर याच्यामध्ये काय विचारतात आपल्याला, तर फक्त आपल्याला कोणती तरी तारीख आणि ते वर्ष दिलेलं असतं आणि त्याच्यावरून त्या दिवशी, त्या वर्षी, त्या दिवशी कोणता वार असेल असा प्रश्न विचारला जातो। अलीकडे असे प्रश्न विचारले जात आहेत। 2018ला जो पोलीस भरतीची परीक्षा झाली होती, म्हणजे काही जिल्ह्यामध्ये भरती निघाली होती आणि त्यावेळेला परीक्षा झाल्या, तर सातारा जिल्हा, म्हणजे आता सगळे पेपरचा मी आढावा घेत असतो परंतु तरी पण मी तुम्हाला सांगतो की सातारा पोलीस भरतीचा जो पेपर आहे 2018चा, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला की 1993 साली सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार येईल। म्हणजे ना आम्हाला वार दिला, फक्त आम्हाला साल दिलं आणि फक्त आम्हाला जर तारीख म्हणजे दिनांक दिला तर पर्टिक्युलर आम्हाला तो वार काढता आला पाहिजे। आणि हा कसा काढायचा ह्याचे शॉर्टली ह्याचं कसं उत्तर द्यायचं, यासाठी याचं काय बेसिक आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा। तुम्हाला फक्त जर दिनांक दिला असेल, ते वर्ष दिलं असेल, तर तुम्ही लगेच त्या दिवसाची तारीख जर दिली असेल तर त्याचा वार आपण काढू शकतो। तर पहा, यासाठी काही आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजेत। तर आजची सुरुवात आहे कालमापन हा जो घटक आहे कालमापन। तर याच्यामधील आपल्याला आपण हा सेकंड व्हिडिओ पाहतोय, स्ट्रॅटेजी लेक्चर आहे। तर आपल्याला जे पाहायचं आहे काय, तर दिलेल्या तारखेवरून, म्हणजे तारीख आणि वर्ष, दिलेली तारीख व वर्ष यावरून वार शोधणे किंवा वार काढणे असा आजच्या या व्हिडिओचा विषय आहे। म्हणजे आपण याच्यामध्ये हे पाहणार आहोत। तर पहा, हा कन्सेप्ट शिकण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजेत। त्यानंतर त्याचं मी तुम्हाला एक सूत्र सांगेन, ऑड डे कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगेन। ऑड दिवस म्हणजेच आपल्याला माहिती आहे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की 7 दिवसाचा आठवडा असल्यामुळं जादा दिवस काढण्यासाठी त्या दिलेल्या दिवसाला 7ने भागायचं आणि जी काही बाकी राहती ती बाकी म्हणजेच ते जादा दिवस असतात। तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा महिन्याचे कोड हे लक्षात ठेवायचे आहेत। एक महिन्याचे कोड लक्षात ठेवायचे आहेत, सोपं आहे, त्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगेन। त्याचबरोबर आठवड्याचे वाराचे कोड, म्हणजे प्रत्येक वाराला कोणता कोड आहे तो कोड, आणि वर्षाचे कोड, हे 3 पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पण यातला
हे तिन्ही पॅटर्न सोपे आहेत. तर त्यासाठी आपण बघूया की पहिल्यांदा आपण बघूया की महिन्याचे कोड काय आहेत. महिन्याचे कोड, आता बघा महिन्याचे कोड घेत असताना मी तर लिहितोय वरती महिन्याचे कोड. आपल्याला माहीत आहे की वर्षाचे महिने जे आहेत महिन्याचे कोड, महिने जे आहेत वर्षामध्ये 12 महिने आहेत आपल्याला माहीत आहे. मग आता ते मी लिहितोय म्हणजे आपल्याला त्याचे कोड काढता येतील. तर पहिला महिना आहे जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, त्यानंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर, त्यानंतर नोव्हेंबर आणि लास्टला येईल डिसेंबर. तर असे हे 12 महिने मी लिहिलेले आहेत बाळो. आता हे लक्षात कोड कसे ठेवायचे आहेत हेही तुम्हाला मी सांगतो आहे, लक्षात घ्या. तर काय करायचं, हे महिने ओळी नाहीत आपल्याला, ओळीने तरी महिने सर्वांना येतात. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुन्हा जानेवारी, म्हणजे डिसेंबरला एंड झालं, वर्ष 12वा महिना झाला डिसेंबर. लक्षात. आता हे असे ओळीने महिने मांडल्यानंतर त्याचे कोड लक्षात ठेवताना काय करायचं, 0 ते 30 आकडा लक्षात ठेवायचा. 0 ते 30, 61, 46, 250, 35. हा जो क्रमांक आहे 12 आकडी क्रमांक आहे आपला, 10 आकडी मोबाईल नंबर असतो. मग आता जर 12 आकडी हा नंबर आहे एवढा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा 12 महिन्याचा. आणि कसा ठेवायचा आहे, सरळ एका वाक्यात 0 ते 30, 0 ने सुरुवात करा. 0 ते 30, 61, 46, 250 आणि 35. आता हे कसंही म्हणा तुम्ही, 0 ते 30, 61, 46, 250, 35. मग हे क्रमाने गेलो आपण तर जानेवारी महिन्याचा कोड येतो 0, फेब्रुवारीचा 3, मार्चचा 3, एप्रिल 6, मे 1, जून 4, जुलै 6, ऑगस्ट 2, सप्टेंबर 5, ऑक्टोबर 0, नोव्हेंबर 3 आणि डिसेंबर 5. हे आहेत महिन्याचे कोड भावनो, एवढे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपल्याला आठवड्याचे कोड लक्षात ठेवायची गरजच नाही. फक्त रविवारपासून चालणार, रविवार सुट्टीचा दिवस आहे आपला, म्हणजे रविवारपासून आपला नवीन आठवडा चालू होतो, सोमवारपासून. रविवारी आपण म्हणजे नियमाने रविवारी सुट्टी का केली असेल नाही का, म्हणजे ते सुट्टी रविवारीच ठेवण्याचं, संडेलाच सुट्टी ठेवण्याचं जे काही कारण असेल, त्याला काहीतरी कारण असेल ना. मग त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे, असं आपण समजूया की बाबा तुम्ही 8 दिवस खूप त्या पूर्ण वेळेचा वापर करा, भरपूर काम करा, विद्यार्थी असतील तर भरपूर अभ्यास करा, जे काय असेल ते पूर्ण करायचं शनिवारी संध्याकाळपर्यंत. रविवारी थोडा हाल्ट घ्यायचा, जर काही काम राहिलं असेल मागच्या आठवड्यातलं तर ते रविवारी पूर्ण करायचं, त्याबरोबर सोबत थोडी रेस्टही घ्यायची आणि सोमवारपासून नवीन आठवडा. मग रविवारपासून सुरुवात करायची. रविवारचा कोड फक्त 0 ठेवायचा, तिथून पुढे 1, 2, 3, 4, 5 क्रमाने जायचं बानो. म्हणजे जे आपण वारांचे कोड घेणार आहोत, वार कोड त्याला आपण वार कोड, ते घेताना पहिला स्टार्ट करा रविवारचा. रवी, सोम, ओळीने जावा, मंगळ, बुध, त्यानंतर गुरु, शुक्र आणि शनी. बस शनी बस, कारण रविवार झाला नाही तर स्टार्ट. म्हणजे हे झाले आठवड्याचे वार. आणि फक्त काय करायचं, रविवारी 0 धरायचं. मग रविवारी 0 घेतलं की मग रविवार 0, सोमवार 1, त्यानंतर मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5 आणि शनिवार 6. संपले कोड. म्हणजे रविवारपासून स्टार्ट करा, रविवारी 0 पकडा, तिथून पुढे वळीनं जावा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, शनिवारी 6 येईल. म्हणजे हे आहेत वाराचे कोड, हे आहेत महिन्याचे कोड. आता फक्त आपल्याला शतक कोड म्हणजे वर्षाचे कोड. आता वर्षाचे कोड लक्षात ठेवणं एकदम सोपं. आता आपल्याला हे माहिती आहे, पाठीमागच्या
स्ट्रॅटेजी लेक्चर 1 झालं होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादं दिलेलं वर्ष हे जर शतक वर्ष असेल, शतक वर्ष कोणाला म्हणायचं तर ज्याच्या शेवटी 2 शून्य असतात, म्हणजे 1200, 1300, 1500, 700, 800, 2000, 2200 काय का असेल शेवटी 2 शून्य आल्या त्याला शतक वर्ष म्हणायचं. आणि जर का शतक वर्षाला जर 400 न भाग गेला तर त्याला लीप शतक वर्ष म्हणायचं. मग आपण काय करायचं आहे, वर्षाचे कोड लक्षात ठेवा. चालू बघा, इथं आता वर्ष कोड म्हणतो मी, त्याला वर्ष म्हणा किंवा शतक जरी म्हटला तरी चालेल, कारण 100 वर्षासाठी एकच कोड असतो. हां, म्हणजे जर आपण समजा 1900 स्टार्ट केलं, 1900 जे काही वर्ष आहे हे शतक वर्ष आहे, ह्याला 400 भाग जात नाही, म्हणजे हे साधं वर्ष आहे. म्हणजे 1900 साल जे बरोबर असेल ते सामान्य वर्ष असेल. मग तिथून पुढे 1901 ते 1999 पर्यंत हा जो 100 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये एकच कोड नंबर वापरायचा आपल्याला. म्हणजे ह्या 100 वर्षातला कुठलं जरी वर्ष आपल्याला दिलं असलं प्रश्नामध्ये तरीसुद्धा त्याचा कोड हा एकच असणार. आता तो स्टार्ट कुठून करायचा आहे, तुम्ही कुठूनही स्टार्ट करा. शतक कोड घेताना फक्त स्टार्ट करताना लीप शतक वर्षापासून सुरुवात करायची. लीप, बघा हे महत्त्वाचं वाक्य आहे, लीप शतक वर्षापासून सुरुवात करा, पुढे वळले जावा. आता समजा मी जर 1200 पासून स्टार्ट करतो, कारण 1200 हे लीप शतक वर्ष आहे, कारण 1200ला 400 ने भाग जातो. मग मी पहिलं वर्ष घेतलं 1200, मग 1200 ते 1299 हे पहिलं वर्ष होईल. हां, म्हणजे हे झालं 1200. पुढचं काय असेल 1300 ते 1399. त्याच्या पुढचं काय असेल 1400 ते 1499. 1500 ते 1599. परत 1600 ते 1699. अशा पद्धतीनं आपण पुढं कंटिन्यू जाऊ शकतो. मी 1200 पासून सुरुवात केली होती. आता पहा काय करायचं आहे आपल्याला. मी फार पाठीमागणं सुरुवात केली. आपण 1600 पासून करू शकलो असतो, 800 पासून करू शकलो असतो, 2000 पासून करू शकलो असतो. सुरुवात करताना फक्त काय करायचं, लीप शतक वर्षापासून करायची, 1300 पासून करायची नाही. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मग काय करायचं बघा, लीप शतक वर्षापासून सुरुवात करायची आणि सरळ 4 अंकी फक्त कोड आहेत. कारण दर 4थ्या वर्षी आपल्याला माहिती आहे, दर 4थ्या वर्षी येणारं वर्ष हे लीप वर्ष असतं, बरोबर, 4थ्या वर्षी. आणि म्हणून हे जे 4च आकडे लक्षात ठेवायचे. 64-20 काय लक्षात ठेवायचं आहे, 64-20. म्हणजे तुम्ही 1200ला स्टार्ट केला, 64-20 म्हणजे 1200 ते 1299 ह्या वर्षातला कुठला जरी तुम्हाला साल दिला असलं, कुठलंही दिलं असेल, समजा तुम्हाला 1250 साल दिले तरी सुद्धा तुमचा कोड जो येणार, हां वर्ष कोड जो असणार तो 6चा असणार. मग 6 4 2 0 पुन्हा 6 4 2 0 असं कंटिन्यू करत आहे. तुम्ही कुठूनही स्टार्ट करा. समजा 1600 पासून सुरुवात केली, 1600ला 700 धरा, 6 धरा, परत मग 1700ला, मग येणार 4, परत 1800 2 आणि आता 1900ला 0. आता चालू आहे 2000. मग 2000चा कोड किती असणार, जर तुम्हाला आता करंटमध्ये विचारला असेल 2000 पासून आता जे शतक चालू आहे हां ते 2000 2100 आहे ना, नाही का, म्हणजे आताचा जो कोड असणार आहे तो 6 असणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे वर्षाचे कोड लक्षात ठेवायचे. आणि ही एवढा पॅटर्न जर तुम्हाला जर समजला, तुमच्या जर डोक्यात आला, हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे. तर तुम्हाला कुठली जरी तारीख दिली तरी 15 सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. कोणता वार होता हे तुम्ही काढू शकता. आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आज आपण हे जे याचं जे उदाहरण म्हणून आपण पाहणार आहोत, तर ह्याचं सूत्र काय आहे आणि ह्याचं उत्तर कसं काढायचं, पटकन कसं काढायचं हे आपल्याला शिकायचं आहे. तो सातारा पोलीस भरती 2018च्या पेपरमध्ये प्रश्नच विचारला आहे त्यांनी, आणि बऱ्याच पोलीस भरतीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पण आज आपण सॅम्पल म्हणून एक प्रश्न घेऊ. आणि मग मी जे काही सरावाला उदाहरण घेतोय त्यामध्ये तुम्हाला, आणि मी असे भरपूर प्रश्न काढलेले आहेत, तिथं मात्र मी तुम्हाला काही कन्व्हिन्स करणार नाही, पटकन त्याचं उत्तर काढून दाखवणार, कारण हे सगळं तुम्ही शिकलेला आहात. तर हे महिन्याचे कोड लक्षात ठेवा, ते वाराचे कोड लक्षात ठेवा, आणि हे आहे ते वर्ष कोड लक्षात ठेवायचे. वर्ष कोड लक्षात ठेवताना 4 आकडे लक्षात ठेवायचे, 64-20 6 4 2 0. फक्त स्टार्ट करताना लीप शतक वर्षापासून करायचं. आणि लीप शतक वर्ष म्हणजे काय हे आपण पाहिले की ज्या शतक वर्षाला 400 ने भाग जातो, 4 ने नव्हे 400 ने जातो, ते लीप शतक वर्ष असतं. तिथून स्टार्ट करायचा आणि मग 6 पासून सुरुवात करायची. अशा पद्धतीने वर्षाचे कोड घ्यायचे. आता पाहूया ह्याचं सूत्र काय आहे. आता पहा ह्याचं सूत्र काय आहे. तर आता मी इथं लिहितोय सूत्र, मी मुद्दा म्हणतो तसं सूत्र. आता हे सूत्र कशासाठी आहे बाळो, तर आपल्याला फक्त जर का तारीख दिली असेल आणि वर्ष दिली असेल तर आपल्याला त्याचा वार काढण्यासाठीचं सूत्र आहे. तर ते सूत्र असं आहे, पहिल्यांदा तुम्ही घ्यायचा दिनांक. काय घ्यायचा, दिनांक, म्हणजेच त्याला तारीख म्हणा. तारीख आणि दिनांक एकच. हां, त्यानंतर घ्यायचं वर्ष, वर्ष घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा वर्ष घ्या, त्या वर्षाला भागिले 4 करा.
आणि अधिक घ्या महिन्याचा कोड, त्याला मी लिहितोय महिना कोड. महिना कोड म्हणजेच महिन्याचा कोड आणि अधिक वर्ष कोड, त्यालाच आपण शतक कोड असं सुद्धा म्हणू शकतो. आणि या सगळ्याला भागिले 7 घ्यायचं. संपलं. याच्यामध्ये तुम्ही फक्त किमती भरायच्या आणि मग तुम्हाला उत्तर मिळेल. जे उत्तर मिळेल त्याच्यावरनं तुम्हाला वार कसा काढायचा हे प्रत्यक्ष आपण उदाहरणाने पाहू. तर लक्षात ठेवा हे सूत्र आहे. आता यामध्ये दिनांक असतो, प्रश्नात दिलेला असतो. वर्ष असतं, प्रश्नात दिलेला असतं. महिन्याचा कोड असतो, आपण लक्षात ठेवायचा असतो. वर्षाचा कोड असतो, आपण लक्षात ठेवायचा असतो. आणि ह्याचं जे उत्तर मिळणार आहे ते उत्तर हा वार कोडला वापरायचा आहे. ते वाराचे कोडसुद्धा आपण लक्षात ठेवायचे असतात. स्मार्ट वर्क करायचं असेल तर थोडं आपल्याला जे काय एक्सलंट ज्याला आपण म्हणतो तर स्मार्ट काम करायला स्मार्टच आपण असावं लागतं. त्यामुळे हे सूत्र बरोबरच हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघूया आपण ह्याचं एक उदाहरण करू. ते उदाहरण मी इथं वरती लिहितोय. सातारा पोलीस भरती 2018च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. सातारा पोलीस भरती 2018 हा प्रश्न होता. सातारा पोलीस भरती 2018 आणि यावर्षी एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की 1993 साली सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल. प्रश्न आहे का. 1993 साली म्हणजे 1993 हे साल दिलं त्यांनी आणि विचारलं की सप्टेंबर म्हणजे या वर्षी 1993 या वर्षी सप्टेंबर महिना म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी, त्यांनी तारीख दिली नाही बरं का, महिन्याच्या शेवटच्या दिवशी असं म्हणाले. शेवटच्या दिवशी कोणता वार येईल असा प्रश्न विचारला आहे. दिवशी वार कोणता असेल, वार कोणता. आता आपण काढूया. तुम्हाला मी दाखवतो पटकन, म्हणजे तुम्हाला कुठली जरी तारीख दिली ना पटकन आपल्याला त्याचा वार काढता येईल. वर्षाने तारीख दिली तर. हा प्रश्न विचारला गेलेला आहे सातारा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. आता इथं काय केलं त्यांनी तर सप्टेंबर महिन्याचा शेवट. आता आपल्याला सप्टेंबर महिन्याचा शेवट कधी होतो, कुठल्याही महिन्याचा शेवट कधी असतो. जर महिना 31 दिवसाचा असेल तर 31 तारखेला शेवट. जर महिना 30 दिवसाचा असेल तर 30 तारखेला शेवट. आपल्याला माहिती आहे जे काही 12 महिने आहेत त्याच्यातला एक महिना फ्लॅक्झिबल आहे म्हणजे कुठला, फेब्रुवारीचा. जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो आणि नसेल तर मग फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. मग राहता राहिले महिने किती तर राहता राहिले 11 महिने. त्या 11तले 7 महिने हे 31 दिवसाचे असतात बाणू आणि राहिलेले 4 महिने जे आहेत ते 30 दिवसाचे असतात. मग झालं. आपल्याला माहिती आहे मागच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्या हाताच्या साह्यानं आपण महिन्याचे दिवस कसे लक्षात ठेवायचे. तर आपल्याला हे माहीत आहे की सप्टेंबरची शेवटचा दिवस असणार 30 तारखेला. हां म्हणजे 30 सप्टेंबर 1993ची आपल्याला वार विचारलेला आहे. त्या दिवसाचा दिवस कोणता ते विचारलेला आहे. आता बघूया या सूत्रानं आपण कसं सोडवायचं आहे. आता बघा फक्त लक्ष द्या. एकच उदाहरण मी समजावून देतोय आणि मग आणखी काही उदाहरण आपण प्रॅक्टिससाठी घेऊ. मी जी काय सराव आपण घेत असतो, जे आपण स्टेज घेतो, सराव टेस्ट आपण जे घेत असतो त्याच्यामध्ये मी आणि काही उदाहरण घातलेले आहेत. तर पाहता हे उदाहरण आपण सोडूया. ह्याचं फास्ट कसं सोडवायचं पाहता. दिनांक आहे आपल्याला माहीत आहे 30 तारीख आहे म्हणजे 30 तारीख घ्या कारण 30 तारखेचा वार हवा आहे, 30 सप्टेंबरचा वार हवा आहे. 30 भरलं. वर्ष आता दिलंय त्यांनी 1993 पण आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्ण शतकाला एकच कोड असतो. तुम्ही काय करायचं आहे नुसतं 93 घ्या ना म्हणजे 1993 घ्यायची गरज नाही. हिशोब तिथंच येणार आहे. त्यामुळे फक्त 93 2 आकडी घ्या म्हणजे 93 अधिक पुन्हा घ्या पुन्हा एकदा वर्ष आहे हे 93 त्याला भागिले 4 करा अधिक महिन्याचा कोड. आता महिन्याचा कोड घेताना आपल्या कोड तुमच्या समोर आहे हे तुम्ही पाठ करायचे आहेत कारण मी सांगितलं तुम्हाला की ओळीनं आपण जायचं. जानेवारीपासून सुरुवात करायची आणि काय करायचं आहे 0 33 61 46 250 35 हे कोड आहे. मग आता सप्टेंबर कधी येतो बघा 5वा येतो म्हणजे सप्टेंबर महिन्याचा कोड आहे तो 5 अधिक वर्षाचा कोड. आता हे 1993 वर्ष आहे म्हणजे 1901 ते 1999 हे जे वर्ष आहे हे जे शतक वर्ष आहे तर याच्यामध्ये काय आहे त्याचा कोड किती आहे पहा तर त्याचा कोड येतो 0 कारण असंच आपण पुढे जाणार ना. मी तुम्हाला 1699 पर्यंत दिलेलं आहे पण पुढे तेच आपण 6 4 2 0 असं येत राहणार म्हणजे याचा कोड असणार तो 0 असणार आणि ह्या सगळ्याला भागिले 7 आहे. आता काय करायचं पहा. एकच स्टेप फक्त वाढती भावनो. इथं काय करायचं तुम्ही 4 ह्या 93ला भागायचं आहे इथल्या इथं. आता हे भागत असताना भागाकार पॉईंटमध्ये करायचं नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. फक्त काय करायचं पूर्णांकात भागाकार करायचा बाकी सोडून द्यायची. मग 4 जर मी 93ला भाग लावला तर कसा भाग लागेल 4 1 4 नंतर 4 2 8 9 मधून 8 गेले राहिले 13 झाले 4 त्रिकोण 12 म्हणजे बघा 4 2 8
9 मधून 8 गेले, 1 राहिले, 13 झाले, 4 त्रिकोण 12, 4 त्रिकोण 12, म्हणजे जी बाकी राहिली ती सोडून द्या. बाकी 1 राहते, 1 बाकी राहिली, बाकीचा विचार नाही करायचा, पॉईंटमध्ये नाही भाकार करायचा, पूर्णांकमध्ये करायचा. म्हणजे इथं किती भाकार आला, 23 आला. त्यानंतर आता काय करायचं, हे आकडे मी परत एकदा लिहून घेतो. आता कसं शॉर्टकटनं जायचं पहा, हे 30 आहे तसं घेतो, अधिक हे 93 आहे तसं घेतो, अधिक आता इथं आलं ती 23, हे 5, तर हे 0 काही घेत नाही, 0 मिळवलं नाही मला काही फरक पडत नाही, म्हणजे हे 5 मी तसं ठेवलं. आता ह्या सगळ्यांची बेरीज करून 7 भागून वेळ घालवण्यापेक्षा, कारण कदाचित बेरीज चुकू शकते, एक परीक्षेचा ताणतणाव असतो. आणि त्यामुळं त्या घाई गडबडीमध्ये किंवा ते जे काही वातावरण असतं, म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष पेपर सोडवत असतो त्यावेळेस एक आपला जो काही मूड असतो, जे काय आपलं जे काही आपलं जे मानसिकता असती ही थोडी घाबरलेली असते नकळत, आणि त्यामुळं घाई गडबडीमध्ये एखाद्याला हातच्या चुकण्याची शक्यता असते, आणि हातच्या चुकलं की सगळं उदाहरण चुकणार आहे. गणितामध्ये आपल्याला माहिती आहे की किती महत्त्वाच्या पायऱ्या असतात. चिन्ह चुकलं किंवा हातच्या चुकला तर टोटल उत्तर आपलं चुकून जातं, आणि यासाठी कमीत कमी आकडेमोड करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे उत्तर तर बरोबर काढायचं आपल्याला. मग आता बघा मी काय करतो, प्रत्येकाला 7ने भागतो, कारण ह्या सगळ्यांचा छेद 7 आहे, म्हणजे मी सेपरेट भागतोय, म्हणजे मला ऑड डेज काढता येतात. ह्याला 7ने भागलं, ह्याला 7ने भागलं, ह्याला 7ने भागलं, ह्याला 7ने भागला लागत नाही, राहू दे तसंच राहू दे. त्याला ते 5 पुन्हा आपण हिशोबाला पकडू, 7ने भागला 7 1 7 7 चौक 28. फक्त इथं काय करायचं आहे, शिल्लक राहिलेली बाकीचे 8 दिवस असतात. आपण मागच्या शॅटरडे लेक्चरमध्ये शिकलो, म्हणजे इथं 30चा महिना असला की 2 दिवस जादा राहतात, मग इथं राहिले 2 दिवस अधिक. आता इथं बघा, ह्याला जर 7ने आपण भागवला तर 7 1 7 राहिले 2, 23 झाले, 7 त्रिक 21, 2 बाकी राहिली, ती बाकी घेतली, अधिक इथं सुद्धा बाकी किती राहणार, 2 राहणार. ही बाकी किती आहे, 5 आहे, ही बाकी आहे तसं घ्या, ह्यांची बेरीज करा, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, म्हणजे 11 आलं. आता 11ला 7ने भागा, 11 भागिले 7 तुमचा भाकार होईल, 7 1 7, 11तून 7 गेले, राहिले 4, म्हणजे तुमची बाकी किती आली बाळू, तर बाकी आली अधिक 4, म्हणजे ही बाकी राहिली 4, ही बाकी आहे. आता आपलं उत्तर आपण काढलेलं आहे, कारण ही जी बाकी राहिली ती बाकी हा कुठल्या वाराचा कोड आहे, कारण वारकोड आपल्या पाठ आहेत. वारकोडची कशी लक्षात ठेवायची तुम्हाला मी सांगितले, रविवारपासून सुरुवात करायची, रविवारी 0 धरायचं, तिथून पुढे 1 2 3 4 असं ओळीनं जायचं, सोमवार मंगळवार बुधवार, मग सांगा 4 हा जो कोड आलाय तो कुठल्या वाराचा आलाय. वारकोड तुमच्या समोर आहेत सध्या, तुम्हाला ते पाठ करायचे, आता मी समोर ठेवल्यात, तर तो वार आलाय गुरुवार, म्हणजे 100% 1993 साली 30 सप्टेंबरला गुरुवार असला पाहिजे, म्हणजे त्या दिवशी गुरुवार असेल, म्हणजे ह्याचं उत्तर आहे गुरुवार, कारण गुरुवारचा जो कोड होता तो 4 होता. आलं का लक्षात, म्हणजे अशा पद्धतीने काढायचं. इथं उत्तर असेल गुरुवार. तुम्ही कोणतीही तारीख घ्या आणि तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या सूत्रही पाठ होईल. लक्षात ठेवा, कोणतंही सूत्र हे पाठ करून कधीच पाठ होत नाही, वापरून पाठ होतं. तुम्ही ह्याची 10-20 गणितं सोडवा, तुम्ही तुमच्या मनानं तारखा घ्या, तुमच्या मनाने एखादी तारीख घ्या, तुम्ही घ्या 15 ऑगस्ट 1942 घ्या, 15 ऑगस्ट 1942ला कोणता वार होता, मग तुम्ही ह्या सूत्रात घाला, ते सगळं उत्तर काढा. आता नेटची सोय झालेली आहे, तुम्ही सगळे मोबाईलचा वापर करताय, आणि मग तुम्ही बघा गुगलवर चेक करा आपलं उत्तर बरोबर आहे का, 4-5 उदाहरणं सोडवा, ऑटोमॅटिक तुमचे हे कोड वगैरे सगळे पाठ होऊन जातील. कारण परीक्षेमध्ये मोबाईल वापरायला आपल्याला अलाउड नाही आहे, आणि परीक्षेमध्ये जे शस्त्र घेऊन जायचं आहे ते म्हणजे आपला मेंदू, आणि हे सगळी माहिती आपल्या मेंदूत आपल्याला ठेवता आली पाहिजे, फायलिंग करून. लक्षात ठेवा, मेंदू असं लक्षात ठेवतो की तिथं फायलिंग करावं लागतं. तुम्ही काहीही असं आधीमध्ये वाचत गेला तर ती सिस्टीममध्ये बसत नाही, मग आपण विसरणार. त्यामुळे स्टेप बाय स्टेप पाठ करायचं. पहिल्यांदा करा महिन्याचे कोड, महिन्याचे कोड 12 महिने. आता याच्यामध्ये फक्त एक ताजा कलम आहे, हे सगळं तुम्हाला समजलं असेल असं मी नाही धरले आणि समजायलाच हवं. फक्त एक मुद्दा ह्यामध्ये आणि ॲड तुम्ही करायचा आहे, त्याचं मी त्याच्यावरचं उदाहरण मी पुढं जेव्हा आपण घेणार आहोत तिथं मी सांगेन. पण जर का त्यांनी दिलेलं जो महिना आहे आणि हा जानेवारी किंवा फेब्रुवारी जर लीप वर्षातला असेल, म्हणजे समजा हेच उदाहरण जर 1993 ऐवजी जर 1994 विचारलं असतं, मग 94 जर इथं त्यांनी दिलं असतं 94, तर 94 दिलं असतं तर काय झालं असतं, जर दिलेलं वर्ष लीप असेल आणि त्यामध्ये जर जानेवारी किंवा फेब्रुवारीची जर तारीख असेल तर याच पद्धतीनं सगळं उत्तर काढायचं, याच पद्धतीनं. आणि फक्त जे तुमचं फायनल उत्तर येईल त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक वार पाठीमागं घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. ही फक्त ताजा कलम आहे, बाकी सगळं तेच आहे. फक्त जर दिलेल्या उदाहरणामध्ये आता पुन्हा एकदा ऐका, तुम्ही लिहून घ्या. आता मी फळ्यावर लिहित नाही आहे, मी जे सांगतोय हे वाक्य तुम्ही लिहून घ्या. जर का दिलेलं वर्ष हे लीप वर्ष असेल, जर का दिलेलं वर्ष जर लीप वर्ष असेल आणि त्या लीप वर्षामधील जो महिना असतो तो जर का जानेवारी किंवा फेब्रुवारी असेल, तर याच पद्धतीनं सगळं उत्तर शेवटचं काढायचं, पाक शेवट जायचं, आणि शेवट गेला की फक्त एक वार पाठीमागं घ्यायचा. म्हणजे जर का हे लीप वर्ष असतं
हे 96 असतं समजा, 96 जर लीप वर्ष आहे मग 96 वर्ष असतं आणि जर महिना जानेवारीचा किंवा फेब्रुवारीचा जर असता तर माझं जे उत्तर आलं असतं त्याच्या मागचा वार हे माझं फायनल उत्तर असतं. एवढा फक्त नियम लक्षात ठेवायचा आणि बाकी या सूत्राच्या सहाय्यानं तुम्ही कोणत्याही तारखेवरून कोणत्याही वर्षाचा वार काढू शकता. मला वाटतं की हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल, कारण हे उदाहरणं बाळांनो पोलीस भरतीपासून अगदी राज्यसेवा UPSCच्या ज्या परीक्षा होतात म्हणजे डायरेक्ट जिथं लाल दिव्याची गाडी मिळते त्या माणसाला, म्हणजे तशा लेवलच्या ज्या परीक्षा केंद्र सरकार आयोजन करतं तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण कुठल्याही तारखेचा कुठल्याही शतकातला आपण त्या तारखेचा वार काढू शकतो या सूत्राच्या सहाय्याने. तर अशा पद्धतीनं आज आपण हे सेशन पाहिलं. आता त्यानंतर पुढे जे काही आपण हा जो घटक आपला पुढं आपल्याला कंटिन्यू करायचा आहे याचे फक्त 2 आपण स्ट्रॅटेजी लेक्चर एक पाहिलं होतं, तिथं बेसिक पाहिलं, आता हे एक आपण पाहिलं. आणि मग आणखी एक भाग महत्त्वाचा आहे तर त्याचं मी तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये न ॲड करता तुम्हाला मी त्याचं उदाहरण घालणार आहे. आणि एक आता नवीन अलीकडे जे अपडेट झालेलं आहे सिलेबसात थोडा अपडेट व्हायला लागला आहे, म्हणजे थोडे हाय क्वालिटीचे प्रश्न विचारायला लागलेत. आता आणि काय प्रश्न विचारला जातोय तर तुम्हाला फक्त एक त्या एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख दिलेली असते आणि जन्मतारीख देऊन कोणत्या तरी तारखेपर्यंत त्याचं वय विचारलं जातं. हां, म्हणजे वय काढायचं, परफेक्ट वय काढायचं. तर आपली जर जन्मतारीख आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पण आज अखेर आजच्या या दिवशी मी नेमका किती वर्ष, किती महिने, किती दिवसाचा आहे त्याला म्हणायचं परफेक्ट वय काढलं. वय आपण शिकतो वर्षात मोजतो, पण करेक्ट वय मोजताना वर्ष, महिने आणि दिवस. आता तुम्ही असं म्हणाल की सर मग आणखी पुढे जाऊन तास आणि मिनिट आणि सेकंदमध्ये घ्यायचं का, ती जन्माची वेळ आहे त्याचा संबंध नाही. पण आपल्याला जे प्रश्न विचारला जातो त्यामध्ये आपल्याला परफेक्ट वय कसं काढायचं याच्यासाठी फक्त आपल्याला एक टेक्निक शिकायचं आहे. तिथे एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते तुम्हाला मी उदाहरणं घेतोय. आता पुढे जे मी स्टेजेस घेईन त्यामध्ये मी तशी उदाहरणं ॲड केलेली आहेत आणि ती उदाहरणं तुम्हाला समजावून सांगताना मी ते शिकवेन, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या कालमापन ह्या घटकावरचा कसलाही प्रश्न येऊ द्या, काहीही प्रश्न विचारू द्या, त्याचं उत्तर आपल्याला 100% बरोबर देता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीनं आपण तयारी करून घेण्याचा माझा जो काही प्रयत्न चालू आहे हां, तर ते जर तुम्ही व्यवस्थित त्याचा फॉलोअप घेतला, त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करत गेला तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो की याच घटकातला नव्हे पण जे काय आपले घटक आहेत बुद्धिमापनमध्ये असतील, अंकगणितामध्ये असतील, तर त्याच्यातले सगळेच्या सगळे मार्क्स, कारण हे डेफिनेट मिळणारी मार्क्स आहेत, खात्रीची मार्क्स आहेत. तिथं काहीच म्हणजे प्रत्येक मी तुम्हाला सांगत आलो की हा गणितामधला प्रश्न नसतोच, तो त्याला प्रॉब्लेम म्हणतात. हां, ही समस्या असते आणि त्याला सोडवायचे अनेक मार्क्स असतात. म्हणजे हाच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या मार्गाने पण सोडवता येतो. हां, म्हणजे प्रश्न मात्र आपल्याला बरोबर सोडवायचाच आहे आणि त्यामुळे हे गॅरंटीचे मार्क्स आहेत आणि ही गॅरंटीने मिळवायचे आहेत. आणि आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मार्क्स हा महत्त्वाचा आहे आणि हे तुम्हालाही समजतं आहे. तर एवढं सांगून मी जे सुरुवातीला ह्या आज आपण जे सुरुवात केली होती त्याच्या सुरुवातीला जे मी बोललो आहे वाक्य, ते वाक्य फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावरती आज चिंतन करा की हे जे काही रणांगण आहे याच्यावरून आपण काढायचं नाही कुठंपर्यंत, जोपर्यंत आपलं जे साध्य आहे ते सिद्ध होत नाही तोपर्यंत. आणि मग आज आपण या ठिकाणी थांबूया. तर पुढचं जे आपण सेशन घेऊ त्याच्यामध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीला आलेली काही ठराविक वेगळ्या नमुन्याची गणितं मी वेचून काढलं आणि मग ती गणित आपण पुढच्या स्टेजमध्ये घेऊ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.